नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, मला रोज एक नवीन विषय सुचला की मग बोलल्याशिवाय राहवत नाही बघा. आता मगाशी असंच एक डोक्यात विचार आला की जे जायंट व्हील म्हणून म्हणतात बघा, आकाश पाळणा, जत्रेमध्ये तो अगदी आवडीने लोक खेळतात. लहान मुलांना तर खूप आवडतं त्यात बसायला आणि स्वतःला भीती वाटते, पण मग आई वडिलांना म्हणतात की तुम्ही आमच्यासोबत बसा आणि मग आपण सगळे एन्जॉय करू. एन्जॉय करतात, पण त्यातनंच मला एक सुचलं की आपण त्या आकाश पाळण्यात जर बसलो तर मध्येच वर जातो, मध्येच खाली येतो. खाली आल्यावर वाटतं चला, हायसं वाटतं की चला आपण आपल्या टप्प्यात आलो. तो पुन्हा स्पीडनी वर जातो. वर गेला की आपण तिथून आकाशातून कसं दिसतं सगळं दृश्य ते बघतो आनंदाने. खाली की पुन्हा क्षणात तो उतरायला लागतो. उतरायला लागला की आपल्याला पोटात कसं तरी होतं आणि आपला विचार पुन्हा बदलतो. आलो आलो खाली आलो, आपण आता कसं करायचं. पुन्हा भीती वाटते. असं सारखं चालूच राहतं. म्हणजे चक्रच आहे. वर जाताना मजा वाटते, वरून बघताना पण मजा वाटते, पण खाली येताना भीती वाटते. आणि खाली आलं की हायसं वाटतं रे वाटतं की तो परत तोच चालू होऊन जातो. त्यावरनं मला एक सुचलं की माणसाचं आयुष्य पण असंच आहे. सुख असं टप्प्यात दिसतं आपल्याला की आलं 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 सुख आलं, आपल्या जवळ आलं असं आपण म्हणतो की ते परत दूर जातं. मग दुरून आपण ते बघतो तर ते आपल्याला खूप सुखावह वाटतं की ते सुख मला मिळालं पाहिजे. चला आपण गोव्याला जाऊ, मस्त आपण आनंदात राहू, तिथे जाऊ, असं करू तसं करू. विचार करत करत परत आपण गोव्याजवळ जर गेलो, गोव्याला गेलो की तिथलं आपल्याला खरं काय ते कळतं की आपण ज्या उत्साहाने गोव्यात आलो होतो तितका आनंद आपल्याला मिळत नाही आहे. कारण आपल्या अवास्तव कल्पना, सुखाच्या ज्या अवास्तव कल्पना माणूस मनामध्ये ठरवतो, सगळ्यांचाच दोष येतो. असं काही टिपिकल कोणाचं म्हणत नाही आहे मी. आपलं सगळ्यांचंच असं होतं की जो आनंदाचा क्षण आपल्याला घालवायचा असतो त्याच्याबद्दल आपण अतोनात अपेक्षा करतो की असं झालं तर किती छान होईल, असं झालं तर किती छान होईल. पण ते होईल की नाही, होऊ शकतं का, ह्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. मग त्यामुळे काय होतं, कधी कधी जर अगदी अवास्तव अपेक्षा ठेवून आपण तिथे गेलो आणि मग तिथल्या अडचणी काही पण असू शकतात ना. वातावरणाचं काही असू शकतं, कधी बसचा संप असू शकतो, कधी रेल्वे कॅन्सल होऊ शकते. तुम्ही जर एरोप्लेननी गेले तर एरोप्लेनची फ्लाईट पण कधी कधी कॅन्सल होऊ शकते. म्हणून अवास्तव कल्पना न करता आपण शांततेने देखेंगे क्या होता है, आगे आगे देखेंगे और वैसे चलते जाएंगे, असं जर म्हणून एखाद्या निष्काम कर्मयोगाप्रमाणे जर आपण चाललो आयुष्यामध्ये तर असे निराशेचे क्षण आपल्याला येणार नाहीत. आणि मग दुःख, मग सगळ्यांचा मूड खराब, पूर्ण फॅमिलीचा मूड खराब. अरे आपण क्या सोच के आए थे और क्या हो गया, असा विचारच नाही येत. मग बघू, तिथे गेल्यावर बघू आपण काय होतं, कसं होतं, काय होतं, कुठलं हॉटेल मिळतं, किती आधी बुकिंग केलं तरी प्रॉब्लेम येऊ शकतो. अशा बऱ्याच गोष्टी असतात. नुसतं गोव्याचंच नाही म्हणत आहे मी. एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची असते आपल्याला, आपल्या मुलाला, तिथे कसं करायचं, काय करायचं, तो विचार येतो मनामध्ये. आणि मग आई वडील अगदी सतत चिंतेत राहतात. आजकाल काय झालंय, 1-2च पाल्ले असतात. त्यामुळे आपल्या पाल्यांची जितकी अपेक्षा आहे आपल्याकडून तितकी पूर्ण करण्यामध्ये पालकांची तयारी असते आणि धडपड असते. पण काही काही वेळेस पालकांच्या हातात पण नसतं हो. आजकाल म्हणजे इतकं क्रिटिकल आयुष्य झालेलं आहे आणि टफ कॉम्पिटिशन झाली आहे की मुलांनी कितीही मेहनत केली आणि कितीही मार्क मिळवले किंवा पर्सेंटेज घेतलं तरी त्याला चांगल्या कॉलेजला चांगला विषय मिळेल ही पालक खात्री देऊ शकत नाही. कारण आतले चोरवाटा बऱ्याच असतात. मग तिथून कोणी त्याची जागा घेतलेली असते. मग त्या मुलाला पण वाईट वाटू शकतं. म्हणून आपण आधीच मुलांना 2 ऑप्शन ठेवले पाहिजे की जर हे झालं नाही तर बेटा तू हे करशील बरं, म्हणजे मग तुला खराब वाटणार नाही. पुष्कळदा असं होतं, तयारीने माणूस जातो एका ठिकाणी पण तिथे निराशा पदरी पडली, पुढे काय करायचं. म्हणून नेहमी एक सेकंड ऑप्शन ठेवला पाहिजे. म्हणजे मुलांना पण ती सवय लागते की नाही नाही, अगर ऐसा नहीं हुआ तो ऐसा करेंगे. मग ते मित्रमंडळात पण ते असेच डिस्कशन करतात, अरे देखो अपन ये 100% करेंगे लेकिन अगर ऐसा नहीं हुआ
तो दूसरा प्लान अपने को सोच के रखना पड़ेगा। MBA वगैरे हेच शिकवतात ना, आणि आपण आपल्या घरी हेच शिकत राहिलो तर आपल्याला MBAचं करणं सोपं जातं। प्रॅक्टिकल घरातच असतं। म्हणूनच तर म्हटलं ना की कुटुंब ही पहिली पाठशाळा आहे मुलांची। कुटुंबात जसे वागतील पालक तसेच मुलं समाजात वागतील आणि मग तसंच सुजाण नागरिक तयार होतो। इथे इतकंच बोलून मी माझं बोलणं थांबवते। आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। नमस्कार।